नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी कृपेने आपला आजचा दिवस हा खूप आनंदाचा, सुख समृद्धीचा जावो. आपल्या जीवनातील सर्व अडचणी स्वामी कृपेने दूर होत ही स्वामी चरणी प्रार्थना करूयात आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नित्य सेवा स्तोत्र आणि मंत्र या ग्रंथाबद्दल थोडी माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हा जो ग्रंथ आहे नित्य सेवा स्तोत्र आणि मंत्र, सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे हा. तर ते कसं मी ते तुम्हाला सांगते. हा ग्रंथ आपल्याला आपल्या घराजवळील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल, किंवा तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ केंद्र नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा हा ग्रंथ मागवू शकता. तर याची प्राइस पण खूपच कमी आहे. 64 रुपये प्राइस आहे याची. तर आता आपण पाहूया. ह्या ग्रंथामध्ये सर्व प्रकारचे स्तोत्र आणि मंत्र आहेत ज्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सेवा दिल्या जातात. तर त्या सेवा सुद्धा म्हणजे स्तोत्र आणि मंत्र सगळे यामध्ये आहे. तर आपण पाहूयात. यामध्ये वारांप्रमाणे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, तर या वारांप्रमाणे रोज आपल्याला काय सेवा करायची आहे ते सुद्धा दिलेलं आहे यामध्ये. तर आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते. सोमवारी बघा. आता श्री गणपती अथवा शीर्ष, श्री शिवकवच स्तोत्र, श्री शिवमहिम्न स्तोत्र, श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, रामरक्षा, कालभैरव, रुद्र गायत्री मंत्र, संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, श्री सूक्त, शिवनामावली, शिवप्रार्थना आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप. तर ह्या सेवा सोमवारी सांगितल्या आहेत. तर हे जे सगळे स्तोत्र मंत्र जे आहेत ते तुम्हाला ह्या पुस्तकात मिळून जातील. तर तुम्हाला ह्या सर्व सेवा एका दिवसात करणं पॉसिबल नसेल तर तुम्ही यातल्या काही काही ठराविक सेवा सुद्धा करू शकतात. जसं की सोमवारी तुम्ही गणपतीचं स्तोत्र केलं, शिवमहिम्न करायला वेळ लागतो, ते करायला पॉसिबल नसेल तर तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र केलं आणि शिवनामावली केलं, श्री सूक्त केलं तरी सुद्धा चालेल. रोजच्या सेवेमध्ये कालभैरव अष्टक हे असायलाच पाहिजे. तर ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळून जाईल. तर आता ह्यामध्ये सुरुवातीला स्वामी स्तवन दिलेलं आहे. तर आपण आपल्या रोजच्या सेवेमध्ये स्वामींची सेवा सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी स्तवन हे वाचायलाच पाहिजे. ते सुद्धा तुम्हाला या ग्रंथामध्ये मिळून जाईल. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना आहे, ऐक्य मंत्र सुद्धा आहे यामध्ये. आणि आरती विभागामध्ये सकाळ आणि संध्याकाळ स्वामी केंद्रामध्ये आरती होत असते सकाळी आणि संध्याकाळी. तर त्या सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळून जातील. भूपाळी सुद्धा आहे यामध्ये. तर त्यापुढे बघा मंत्र विभाग म्हणून आहे. तसंच यामध्ये आरती नंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची असते ती सुद्धा आहे. जय जयकार केंद्रामध्ये ज्या पद्धतीने जय जयकार करतात तो सुद्धा इथे दिलेला आहे. सद्गुरु प्रार्थना स्वामी समर्थांना आपण जी प्रार्थना करतो ती सुद्धा यामध्ये आहे. तसेच त्यामध्ये नित्यध्यानासाठी जे स्तोत्र मंत्र असतात ते सुद्धा आहे यामध्ये. गणपतीचा आहे, लक्ष्मीचा आहे, स्वामींचा आहे. आणि पुढे तुम्ही पाहतात तर मंत्र विभाग दिला यामध्ये. हे 4 ते 5 पानांचा सेपरेट असा मंत्र विभाग आहे. तर यामध्ये बघा गायत्री मंत्रापासून विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, सरस्वती मातेचा, गणपतीचा, सूर्य गायत्री मंत्र, दत्त गायत्री मंत्र, असे बऱ्याच प्रकारचे मंत्र यामध्ये आहे. तसेच काही सेवा सुद्धा म्हणजे आता बघा सौभाग्यवर्धक मंत्र आहे, विवाहासाठी मंत्र सुद्धा आहे. बऱ्याच जणांचे केंद्रामध्ये प्रश्न असतात की विवाह जमत नाहीये, लग्न होत नाहीये, तर त्यासाठी सुद्धा मंत्र दिलेला आहे इथे. त्यानंतर हरवलेली वस्तू सापडण्यासाठीचा मंत्र आहे, हरवलेली व्यक्ती सापडण्यासाठीचा मंत्र आहे, सर्व रोगनाशक मंत्र आहे, हृदयरोगाचा मंत्र, कावीळ किंवा पंडुरोगाचा मंत्र, तसेच कॅन्सर कर्करोगाचा सुद्धा मंत्र आहे यामध्ये. आणि तो कसा करायचा, तो मंत्र कसा वाचायचा ते सुद्धा दिलेला आहे इथे. तर अशा प्रकारे इथं सर्व मंत्र तुम्हाला मिळून जातील. स्वरक्षणासाठी सुद्धा मंत्र दिले आहे. देवीचे मंत्र आहेत तुम्हाला दिलेले इथे. षोडशी मंत्र आहे. असे बरेच प्रकारचे इथं तुम्हाला मंत्र मिळून जातील. एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं काही मिळून जाईल. तर हे पुस्तकही खूप महत्त्वाचं आहे.
त्यानंतर इथं गणपतीची सेवा दिली आहे बघा, नवग्रह स्तोत्र दिलं आहे, सरस्वती स्तोत्र आहे, सूर्यनारायणाची सुद्धा सेवा दिली आहे, यामध्ये सूर्यकवच आहे, तसेच दृष्टिदोषावरील मंत्र सुद्धा यामध्ये आहेत. आता आपण जे काही शिवमहिम्न स्तोत्र असतं, रुद्र सेवा करतो, तर शिवमहिम्न स्तोत्र प्राकृत आणि संस्कृत या दोन्ही भाषेमध्ये इथे आहे. श्रीसूक्त सुद्धा यामध्ये संस्कृत आणि प्राकृत या भाषेत आहे. बरंच काही यामध्ये आहे, खूपच उपयोगी पुस्तक आहे, ग्रंथ आहे हा. तसेच आपण पुरुष सूक्त संस्कृत आणि प्राकृत मध्ये आहे. तसेच आपण दर महिन्याला पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो, तर सत्यनारायण कसा करायचा ते सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. वल्गा सूक्त आहे, आपण दर अमावस्येला कालभैरवाष्टक म्हणतो आणि कालभैरवाष्टक म्हणल्यानंतर आपण वल्गा सूक्त म्हणतो. तर वल्गा सूक्ताचे पण खूप फायदे आहेत, तर ते सुद्धा कसं पठण करायचं त्याचा सुद्धा विधी यामध्ये दिलेला आहे. पसायदान आहे यामध्ये. पुढे पितरांची सेवा करण्यासाठी जे काही स्तोत्र असतात किंवा पितरांची सेवा कशी करायची ते सुद्धा आहे यामध्ये. पितृस्तोत्र आहे यामध्ये. भगवान नवनाथांची सेवा कशी करायची ते सुद्धा यामध्ये दिलं आहे. तसेच काही बाहेरील बाधेसाठी सेवा असतात ते सुद्धा यामध्ये मंत्र वगैरे दिलेले आहेत. विजय सूक्त आहे. असे बऱ्याच प्रकारचे स्तोत्र आणि मंत्र हे तुम्हाला एकाच पुस्तकात मिळून जातील. हे बघा, इथे पौर्णिमेला करायची सेवा सत्यनारायण महापूजा. तर आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असतो. आणि पंचमहायज्ञ कसा करायचा, म्हणजे रोज आपण नित्यसेवा जी करतो स्वामींची त्यासोबत आपण पंचमहायज्ञ सुद्धा करायला पाहिजे. तर त्यासाठी काय असतं ते पंचमहायज्ञ ते सुद्धा इथं दिलं आहे. तर हे तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर तुम्ही अवश्य घ्या. हा ग्रंथ खूपच उपयोगी आहे. आपल्या घरामध्ये जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना सगळ्यांनाच हा ग्रंथ माहिती आहे, पण जे नवीन सेवेकरी आहेत, स्वामी भक्त आहेत, ज्यांना सेवा करायची खूप इच्छा असते, त्यांच्याजवळ हा जो ग्रंथ आहे तो असायलाच पाहिजे. तर मी कोणत्याही प्रकारचं प्रमोशन करत नाही या पुस्तकाचं. तर माझी इच्छा आहे की जसं मला याचा फायदा होतोय तसंच आणखी काही माझ्या मैत्रिणींना, माझ्या ताईंना आणि दादांना याचा फायदा व्हावा म्हणून मी सांगत आहे. तर तुम्ही हा ग्रंथ अवश्य घ्या आणि सेवा करा. आणि अजून काही जे समस्येने पीडित लोक असतात, अडीअडचणीत लोक असतात, तर त्यांना सुद्धा सेवा करायला सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद.